नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा एक नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो एक कंजंक्शन आहे. कंजंक्शनचं काम काय असतं? जोडणे. इट कनेक्ट्स टू वर्ड्स, टू फ्रेजेस ऑर टू क्लॉजेस. समजा दोन नाउन काही वेळेस ते जोडतं, काही वेळेस दोन व्हर्ब जोडतं, काही वेळेस दोन ॲडजेक्टिव्ह जोडतं, काही वेळेस दोन ॲडवर्ब जोडतं. उदाहरणार्थ, राहुल अँड सुरेश प्लेड क्रिकेट. नॉट ओनली राहुल बट ऑल्सो सुरेश प्लेड क्रिकेट. दोन नाउन जोडले. त्याचप्रमाणे गरजेनुसार दोन फ्रेजेस किंवा दोन क्लॉजेसपणे जोडायचं काम करतं. तर याचा अर्थ आपण सुरुवातीला समजून घेऊ. हे एक कंजंक्शन आहे. दिस इज कंजंक्शन. कंजंक्शन आहे. आणि नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ होतो हेच नाही, हेच नाही तर ते सुद्धा, असा याचा अर्थ होतो. आता नॉट ओनली बट ऑल्सो वापरणं हा सुद्धा सोपा प्रयोग आहे. ही रचना पण सोपी असते. दोन गोष्टी दिलेल्या असतात, मग ते ॲडजेक्टिव्ह असतील, ॲडवर्ब असेल किंवा नाउन असेल. तर एखादा कर्ता हीच गोष्ट करत नाही तर ती सुद्धा करतो असं आपण दाखवतो. काही वेळेस दोन नाउन असतात, हाच नाही तर तो सुद्धा हुशार आहे. तर मग नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना त्याला समानांतर असणारे किंवा रिपीट होणारे काही भाग वाक्यातले ते आपल्याला काढून टाकावे लागतात. उदाहरणार्थ, वाक्यामध्ये अँड असेल, अँड आपण काढून टाकतो. नंतर वाक्यामध्ये आल्सो असेल, तो काढून टाकतो आपण. नंतर वाक्यामध्ये ॲज वेल ॲज असेल, तो सुद्धा काढून टाकतो. आणि रिपीट भाग जो असतो वाक्यातला, तो सुद्धा आपण काढून टाकतो. इत्यादी गोष्टी आपण नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये लक्षात ठेवायच्या. आणि एक सेन्स लक्षात ठेवायचा की नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना हेच नाही तर ते सुद्धा असा प्रयोग बरोबर जुळतोय का कुठला भाग रिपीट होतोय. काही वेळेस वाक्याच्या शेवटी टू दिलेला असतो, टू डबल ओ. द किंग इज रिच. आणि दुसरं वाक्य असतं द किंग इज पॉवरफुल टू. म्हणजे राजा श्रीमंत आहे आणि शक्तिशाली सुद्धा आहे. तर हा सुद्धा नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना दुसऱ्या वाक्यातला हा टू सुद्धा आपण काढून टाकतो. या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि कंजंक्शन हे विविध प्रकारचे असतात. त्यापैकी को रिलेटिव्ह असं एक कंजंक्शन आहे. याच्यामध्ये आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो अशा प्रकारचे प्रयोग आपण करतो. काही कंजंक्शन वेगवेगळे असतात, त्याचा विषय इथे नाही आहे. पण काही बट असलेले कंजंक्शन असतात, ते आपल्याला या ठिकाणी बोलायचं नाही आहे. काही कॉर्डिनेटिंग असतात, त्याच्यामध्ये अँड असतो, बट असतो. सबऑर्डिनेटिंग असतात काही कंजंक्शन, आफ्टर, बिफोर. आणि को रिलेटिव्ह आहे, याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. आणि काही असे कंजंक्शन असतात त्याच्यामध्ये ॲडवर्ब आपण वापरतो. तर ठीक आहे, चला मग आपण काही उदाहरणं घेऊया आणि आजच्या टॉपिकला सुरू करूया. काही उदाहरणं मी दिलेले आहे फळ्यावर. हरी सॉ अ टायगर. आणि दुसरं वाक्य सुरेश सॉ अ टायगर. हरीने वाघ पाहिला आणि सुरेशने वाघ पाहिला. मग आता इथे सारख्या गोष्टी आहेत. सॉ टायगर, इथे पण सॉ अ टायगर आहे, तर रिपिटेशन निघून जाईल. आणि वाघ पाहणारे दोन नाउन कोणते आहेत? हरी आणि सुरेश. मग एकाला नॉट ओनली लावायचा, दुसऱ्याला बट ऑल्सो लावायचा. बघा, नॉट ओनली हरी बट ऑल्सो सुरेश सॉ अ टायगर. डबल होतं सॉ अ टायगर, एक निघून जाईल.
ज्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, एक म्हणजे हरी आणि दुसरं सुरेश, दोघांनी एकच क्रिया केली. म्हणजे नॉट ओनली हरी, नॉट ओनलीचा प्रयोग करताना नॉट ओनली हरी आणि बट ऑल्सो सुरेश. बघा, एकाला नॉट ओनली, दुसऱ्याला बट ऑल्सो. नॉट ओनली हरी बट ऑल्सो सुरेश सॉ अ टायगर. अर्थ पण चेक करून घ्यायचा मराठी, की अर्थ बरोबर लागतोय का कुठला भाग राहून गेला हे पण चेक करून घ्यायचं. ही वॉज पनिश्ड, पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, त्याला शिक्षा करण्यात आली. ही वॉज पनिश्ड, सी वॉज पनिश्ड. इथे टू पण येऊ शकतो काही वेळेस, तसं काय रचना नाही आहे. आता ही वॉज पनिश्ड आणि सी वॉज पनिश्ड, म्हणजे त्याला शिक्षा केली गेली, करण्यात आली, आणि तिला पण शिक्षा करण्यात आली. शिक्षा दोघांना करण्यात आली. परंतु दोन नाऊन आहेत, ते नाऊनला आपल्याला एकाला नॉट ओनली, दुसऱ्याला बट ऑल्सो लावावं लागेल. रिपिटेशन निघून जाईल. नॉट ओनली ही बट ऑल्सो शी वॉज पनिश्ड. म्हणजे त्यालाच नाही तर तिला सुद्धा शिक्षा करण्यात आली. आता हे दोन्ही नाऊन होते. आपण आता दोन्ही नाऊनबद्दल बोललो. आता आपण बोलणार आहोत क्रियापदाबद्दल. दे सॅंग अ पोएट्री, त्यांनी कविता गायली. आणि दे रोट अ पोएट्री, त्यांनी कविता लिहिली. लिहिणारे पण तेच आणि ऑब्जेक्ट पण तेच आहेत, पोएट्री. परंतु क्रिया वेगवेगळी घडली. इथे लिहिण्याची क्रिया घडली आणि इथे गाण्याची क्रिया घडली, इथे लिहिण्याची क्रिया घडली. कर्ता पण सारखा आहे, एक कर्ता निघून जाईल, आणि ऑब्जेक्ट पण सारखा आहे, पोएट्री, त्यामुळे एक निघून जाईल. परंतु वेगळ्या गोष्टी कोण आहे मग? वेगळे घटक कोणते आहेत? दोन क्रियापद वेगळे आहेत, सॅंग आणि रोट, दोन्ही पास्ट टेन्समधले आहेत. सारखे असतील तरच आपली तुलना होते, किंवा हेच नाही तर ते सुद्धा आपण सारखे घटक घेतो. ते एक तर पार्ट्स ऑफ स्पीचमधले सारखे असतील तेव्हाच. आता आता सॅंग आणि रोट दोन गोष्टी. दे नॉट ओनली सॅंग बट ऑल्सो काय रोट, आणि अ पोएट्री. दे नॉट ओनली सॅंग बट ऑल्सो रोट अ पोएट्री, दोन्ही घटक आले. आता चौथं वाक्य, सी प्लेड हॉकी, ती हॉकी खेळली. आणि अजून एक वाक्य, सी मेट हर फ्रेंड्स. म्हणजे इथे दोन क्रिया वेगळ्या आहेत, खेळण्याची आणि भेटण्याची, कर्ते सारखे आहेत. त्यामुळे मेट हर फ्रेंड आणि प्लेड हॉकी दोन गोष्टी आहेत, कर्ते सारखे आहेत. मग असं होईल, सी नॉट ओनली प्लेड हॉकी, सी नॉट ओनली प्लेड हॉकी but also met her friend, but also met her friends. She not only played hockey, ती फक्त हॉकीच खेळली नाही, परंतु मित्रांना सुद्धा भेटली. म्हणजे मैदानावर दोन क्रिया केल्या त्यांनी, खेळण्याची आणि भेटण्याची. एकाला नॉट ओनली, दुसऱ्याला बट ऑल्सो. आता ही इज टॉल आणि ही इज हँडसम. बघा इथे ही इज टॉल अँड ही इज हँडसम. इथे टॉल आणि हँडसम दोन ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत आणि बाकी भाग रिपीट झालेला आहे. आणि हा शेवटी टू आहे, हा टू निघून जाईल. मग याचं रचना अशी येईल, ही इज दोन गोष्टी, दोन घटक वेगळे कोणते कोणते आहेत? टॉल अँड हँडसम. ॲडजेक्टिव्ह दोन आपण जोडणार आहोत. ही इज नॉट ओनली टॉल, he is not only tall but also handsome. He is not only tall but also handsome. इथे दोन ॲडजेक्टिव्ह आपण, म्हणजे दोन फक्त
उंचच नाही आहे तर हँडसम सुद्धा आहे. दोन गोष्टी जोडल्या, हेच नाही तर ते सुद्धा. द मॅन इज रिच अँड पॉवरफुल, इथे पण दोन ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत. तो मनुष्य श्रीमंत पण आहे आणि पॉवरफुल पण आहे. मग आता आपल्याला हेच नाही तर हे सुद्धा, एकाला नॉट ओनली लावायचं, दुसऱ्याला बट ऑल्सो लावायचं आणि वाक्यातला अँड निघून जाईल. मग कसं येईल बघा बरं. द मॅन इज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल, अशी रचना येईल. द मॅन इज नॉट ओनली रिच, तो मनुष्य फक्त श्रीमंतच नाही आहे, बट ऑल्सो पॉवरफुल. द मॅन इज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल. आता वी ड्राईव्ह, इथे आपल्याला ॲडजेक्टिव्ह आले, इथे पण दोन ॲडजेक्टिव्ह आले. म्हणजे 5-6 आपण दोन्ही ॲडजेक्टिव्ह जोडले, हँडसम वगैरे. इथे दोन्ही व्हर्ब जोडले होते, इथे दोन्ही नाऊन जोडले होते. आता वी ड्राईव्ह अ कार स्लोली अँड केअरफुली. बघा, आपण गाडी चालवतो कशी, हळूवार आणि केअरफुली. दोन ॲडव्हर्ब इथं आलेले आहेत, क्रियाविशेषण. मग जोडताना आपण गाडी फक्त हळूवारच चालवत नाही तर काळजीपूर्वक सुद्धा चालवतो. दोन घटक वेगवेगळे आहेत, दोन्ही सारखी, दोघांची शब्दांची जात सारखी आहे, क्रियाविशेषण आहेत दोन्ही. आणि नॉट ओनली बट ऑल्सो करताना आपल्याला सारख्याच गोष्टी, हेच नाही तर ते सुद्धा करता येतं. आता वी ड्राईव्ह अ कार नॉट ओनली स्लोली बट ऑल्सो केअरफुली, अशी रचना येईल. वी ड्राईव्ह अ कार नॉट ओनली स्लोली बट ऑल्सो केअरफुली. म्हणजे आपण गाडी हळूवारच चालत नाहीत तर काळजीपूर्वक चालतो. इथे आपण दोन्ही ॲडव्हर्ब जोडणार आहोत. ही डेकोरेटेड द हाऊस ब्युटिफुली ॲज वेल ॲज अट्रॅक्टिव्ह. ॲज वेल ॲज आलेला आहे, तो निघून जाईल. दोन ॲडव्हर्ब आपण जोडू. ही डेकोरेटेड द हाऊस, त्याने घराची सजावट केली कशी, सुंदरपणे आणि आकर्षकपणे. पण फक्त सुंदरपणेच नाही तर आकर्षकपणे सुद्धा. मग ही डेकोरेटेड, साधा पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ. ही डेकोरेटेड द हाऊस. आता हे एक आणि हे एक दोन ॲडव्हर्ब आलेले. नॉट ओनली ब्युटिफुली, not only beautifully but also attractively. It is his duty. आता इथे आपल्याला दोन ॲडव्हर्ब पण झाले. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो लावताना कोणते कोणते दोन घटक जोडतो, दोन नाऊन जोडले, दोन व्हर्ब जोडले, दोन ॲडजेक्टिव्ह जोडले, दोन ॲडव्हर्ब जोडले. आता इथे ॲज वेल ॲज आहे बघा. इट इज हिज ड्युटी, नाही ॲज वेल ॲज निघाला. इट इज हिज ड्युटी टू गार्ड अँड इट इज हिज ड्युटी टू गार्ड. इथे टू इन्फिनिटिव्ह आलेलं आहे, पण दुसऱ्या याला क्रियेला टू आलेला नाही आहे. तर नॉट ओनली बट ऑल्सो लावताना दोघांना आपल्याला टू लावावा लागतो. हा एक वेगळा नियम लक्षात ठेवा. इट इज हिज ड्युटी, त्याची जी ड्युटी आहे काय, टू गार्ड, रक्षण करण्याची आणि स्वच्छ करण्याची. घर स्वच्छ करण्याच्या त्याचे दोन क्रिया आहेत इथे, टू गार्ड आणि क्लीन आहे इथं. त्यामुळे नॉट ओनली टू गार्ड बट ऑल्सो टू क्लीन. इथे टू आलेला नसतो, परंतु टू आपल्याला लावावा लागतो. दोघांना सारखा न्याय द्यायचा असतो. मग इट इज हिज ड्युटी टू गार्ड
नॉट ओनली इट इज हिज ड्यूटी, नॉट ओनली टू गार्ड, फक्त रक्षण करण्याची ड्युटी नाही, इट इज हिज ड्युटी नॉट ओनली टू गार्ड द हाऊस, इथं घेतला तरी चालेल, नॉट ओनली गार्ड द हाऊस बट ऑल्सो टू क्लीन, किंवा नॉट ओनली टू गार्ड बट ऑल्सो टू क्लीन द हाऊस, नॉट ओनली गार्ड बट ऑल्सो टू क्लीन घ्यावं लागेल इथं, ऑल्सो टू क्लीन द हाऊस. एवढ्या गोष्टी आपण नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये बघतो. तर ठीक आहे मित्रांनो, नॉट ओनली बट ऑल्सो जरी सोपा असला तरी तो वापरताना काळजी घ्या. वाक्याचा अर्थ शेवटी क्लिअर करून घ्यायचा, कुठला घटक आपण काढणार आहे, कुठल्या रिपीट झालेल्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर ठीक आहे, हा सुद्धा एक इंग्रजी बोलण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे. अशा अनेक प्रकारच्या रचना आपल्याकडे येतील आणि बोलण्यामध्ये आपल्याला विविधता आणता येईल. त्यामुळे अगदी सहजपणे आणि कुशलपणे नॉट ओनली बट ऑल्सो वापरायला सुरुवात करा. परीक्षेच्या दृष्टीने पण उपयोगाचं आहे. तर ठीक आहे, प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करा. बाकीचा भाग पुढील व्हिडिओमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.